कला आणि कथा या फक्त मनोरंजनाच्या गोष्टी नाहीत, त्या आपल्या संस्कृतीचा आरसा आहेत. त्यातून आपण कोण आहोत, कुठून आलो आहोत आणि कुठे चाललो आहोत हे सगळं दिसतं. चला तर मग ह्या आरशात जरा डोकावून पाहूया आणि बघूया त्यात आपल्याला काय दिसतंय. 30,000 वर्ष. विचार करून बघा, इतक्या जुन्या काळातलं एक चित्र आज आपल्याला काही सांगू शकेल का? तर याचं उत्तर हो आहे. कारण ही चित्र काही नुसती दगडात कोरलेल्या रेषा नाहीयेत, तर आपल्या मानवी कहाणीची ती पहिली पानं आहेत. ती आपल्याला थेट आपल्या अस्तित्वाच्या मुळांपर्यंत घेऊन जातात. ही आहेत भीमबेटका येथील प्रसिद्ध गुहाचित्रे. ही फक्त दगडावरची चित्र नाहीत, हा हजारो वर्षांपूर्वीच्या जीवनाचा एक थेट पुरावाच आहे. विचार करा, त्या लोकांनीही आपल्यासारखंच काहीतरी सांगण्याचा, व्यक्त होण्याचा प्रयत्न केला होता. ही त्यांची भाषा आहे, जी आज आपण समजून घेऊ शकतो. पण थांबा, या चित्रांचा खरा अर्थ लावायचा असेल तर आपल्याला एका महत्त्वाच्या संकल्पनेची किल्ली लागेल, आणि ती म्हणजे संस्कृती. संस्कृती म्हणजे जणू काही आपल्या जगण्याचा एक आराखडा, एक ब्लूप्रिंट. संस्कृती म्हणजे नेमकं काय? सोप्या भाषेत सांगायचं झालं तर हा एक मानसिक आराखडा आहे. ज्याप्रमाणे घराच्या बांधकामासाठी एक नकाशा असतो, अगदी त्याचप्रमाणे संस्कृती आपल्याला समाजात कसं वागायचं, कशावर विश्वास ठेवायचा आणि कसं जगायचं हे शिकवते. यात आपलं ज्ञान, आपल्या श्रद्धा, कला आणि रोजच्या सवयी या सगळ्याचा समावेश असतो. आणि गंमत म्हणजे हा आराखडा काही साधासुद्धा नाही आहे. त्याचे अनेक स्तर आहेत. सुरुवात होते अगदी आपल्यापासून, म्हणजे वैयक्तिक पातळीवर. मग येतो स्थानिक स्तर, आपल्या गावाच्या किंवा शहराच्या परंपरा. त्यावर येतो राष्ट्रीय स्तर, जिथे देशाची सामायिक मूल्य आणि ओळख येते. आणि आजच्या काळात सर्वात वर आहे जागतिक स्तर, जिथे इंटरनेटमुळे आपण सगळेच एकमेकांशी जोडले गेलो आहोत. चला आता आपल्या मूळ रहस्याकडे परत येऊया, म्हणजे त्या प्राचीन कलेकडे. पाहूया की ही कला इतिहासाची खिडकी नेमकी कशी उघडते. 30,000 वर्षे ही संख्या ऐकूनच कसं तरी होतं नाही का? कल्पना करणं ही खरंच खूप कठीण आहे. हे इतकं जुनं आहे की तेव्हा ना लिहिलेली भाषा होती ना इतिहासाची पुस्तकं. भीमबेटकाची चित्र आपल्याला मानवी सर्जनशीलतेच्या अगदी सुरुवातीच्या काळात घेऊन जातात. या चित्रांकडे जरा नीट पाहिलं ना की आपण अक्षरशः त्यांचं जग वाचू शकतो. इथे बघा, शिकारीची दृश्य दिसतायत, काही जण घोड्यांवर स्वार आहेत, तर काही जण पशुपालन करताना दिसतायत. त्या काळात कोणते प्राणी होते, कोणती झाडं होती, हे सगळं आपल्याला या चित्रांमधून कळतं. हे जणू काही एका टाईम मशीनमधून भूतकाळात डोकावण्यासारखंच आहे. या प्रक्रियेला एक शब्द आहे, एनकल्चरेशन किंवा संस्कृतीकरण. आता हा शब्द जरा जड वाटेल, पण याचा अर्थ अगदी सोपा आहे. कला आपल्याला ती संस्कृती शिकवते ज्यात आपण वाढतो. लहानपणी ऐकलेल्या गोष्टी, पाहिलेली चित्र, हे सगळं आपल्याला नकळतपणे आपली मूल्य आणि जीवनशैली शिकवत असतं. कलेप्रमाणेच कथांमध्येही एक प्रचंड ताकद असते. त्या फक्त मनोरंजन नाही करत, तर दोन पूर्णपणे वेगळ्या जगांना एकत्र जोडू शकतात. चला आपल्याच देशातली दोन अनोखी उदाहरणं पाहूया. एका बाजूला आहेत राजस्थानचे बिश्नोई, ज्यांच्यासाठी प्राणदया म्हणजे प्रत्येक सजीवाबद्दल करुणा हेच त्यांचं मुख्य तत्व आहे. आणि दुसऱ्या बाजूला आहेत मेघालयचे खासी, जिथे सगळा वंश आणि वारसा आईकडून मुलीकडे जातो. ह्या दोन कथा आपल्याला दाखवतात की एकाच देशात समाजाची मूल्ये आणि रचना किती वेगवेगळ्या असू शकतात. आणि ही काही केवळ ऐकीव गोष्ट नाहीये. हे खेजरली येथील स्मारक त्याचा जिवंत पुरावा आहे. विचार करा, 1731 मध्ये इथल्या बिश्नोई समाजाने झाडं वाचवण्यासाठी स्वतःच्या प्राणांची आहुती दिली. त्यांची ही कथा त्यांच्या निसर्गावरील अढळ श्रद्धेचं आणि प्रेमाचं प्रतीक बनली आहे. आता खासी समाजाकडे पाहूया, जिथे समाजाची रचनाच मुळात वेगळी आहे. तिथे वंश आणि वारसा आईकडून मुलीकडे जातो. जगातल्या बहुतेक समाजांपेक्षा अगदी उलट. या एका नियमामुळे त्यांची संपूर्ण सामाजिक रचना कशी वेगळी आहे हे त्यांच्या कथांमधनं आपल्याला कळतं. आता आपण स्थानिक पातळीवरून थोडं पुढे जाऊया आणि पाहूया की कला आणि विचार जगभरात कसे प्रवास करतात. एक गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे, कला कधीच एका जागी थांबत नाही, ती प्रवास करते. आणि जेव्हा ती सीमा ओलांडते तेव्हा ती दोन वेगवेगळ्या संस्कृतींमध्ये एक संवाद सुरू करते, त्यांच्यात एक पूल बांधते. याचं एक खूप सुंदर उदाहरण म्हणजे जपानमधली उकियोई कला. याचा शब्दशः अर्थ आहे तरंगत्या जगाची चित्रे. या कलेत राजा महाराजांचं नाही तर सामान्य लोकांचं, शहरातल्या धावपळीचं आणि रोजच्या जीवनाचं चित्रण केलं जायचं. या कल्पनेचा प्रवास तर खरंच खूपच रंजक आहे. बघा, 17व्या शतकात जपानमध्ये या कलेचा जन्म झाला.
मग 18व्या शतकाच्या शेवटी ही चित्र जहाजांमधून थेट युरोपमध्ये पोचली आणि तिथे जे झालं ते तर कमालच होतं. व्हॅन गॉग, मोने आणि मानेटसारख्या महान चित्रकारांनी ही कला पाहिली आणि ते अक्षरशः भारावून गेले. एका छोट्याशा जपानी कलेने पाश्चात्य कलेची दिशाच बदलून टाकली. तर ह्या सगळ्या प्रवासातून एक गोष्ट अगदी स्पष्ट होते. कला आणि कथा ह्या काही फक्त भूतकाळातल्या आठवणी नाहीत, त्या संस्कृतीशी एक जिवंत, श्वास घेणारी भाषा आहेत. म्हणजे थोडक्यात काय, तर कला आपल्याला आपल्या सामायिक भूतकाळात घेऊन जाणारी एक टाईम मशीन आहे. कथा इतरांना समजून घेण्यासाठीचे पूल आहेत. या दोन्हींच्या प्रवाहामुळे जागतिक संवाद निर्माण होतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जेव्हा आपण कलेशी आणि कथांशी जोडले जातो तेव्हा आपल्यातली सहानुभूती आणि सहिष्णुता वाढते. आपण एकमेकांना अधिक चांगल्या प्रकारे समजून घेऊ लागतो. आणि जाता जाता एक प्रश्न, आपल्या आजूबाजूला आपल्या समाजात जी कला आहे, मग ते एखादं शिल्प असो, एखादं लोकगीत असो किंवा एखादी परंपरा, ती आपल्याला कोणती कहाणी सांगत असेल?